ओम स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच गोड संदेश प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला लवकरात लवकर आपले व्हिडिओज नक्की मिळतील. स्वामी भक्तांनो, आज स्वामी तुम्हाला आनंदाचा संदेश देण्यासाठी आले आहेत. त्यामुळे संदेश नक्की मन लावून 13 मिनिटे ऐका. नक्कीच चमत्कार होईल आणि ज्याची आशा सोडली तेच तुम्हाला मिळेल आणि तुमचा आनंद खूप वाढून जाईल. म्हणून या संदेशाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. संपूर्ण मन लावून ऐका. स्वामी भक्तांनो, स्वामी तुम्हाला सर्वत्र दिसतील. फक्त तुमच्या मनात तो भाव असला पाहिजे. तुझ्या चरणी ठेवून माझा धरावे तुझे पाय, आयुष्याचे सार्थक करेल माझी स्वामी माय. आणि स्वामींच्या चरणी आपण एवढीच प्रार्थना करावी की आम्हाला सुख द्या आणि आम्हाला धन संपत्ता द्या आणि आम्हाला आमच्या आयुष्यात भरपूर काही मिळू द्या. आणि ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि आमचं आरोग्य हे चांगलं ठेवा, ही स्वामींचरणी प्रार्थना. अशीच प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि भरपूर काही गोष्टी आपल्या आयुष्यात मिळतील, कारण आपण स्वामींच्या चरणी लीन झालो आहोत. आणि मित्रांनो, तुमचा स्वामींवरील विश्वास असाच कायम असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींनी सांगितले आहे, तू इमानदार राहा, बाकी मी सगळं सांभाळतो. म्हणजे आपण इमानदार राहिले पाहिजे की स्वामी सर्व काही आपलं बघून घेतात. स्मरण करता समोर उभे राहतात ते स्वामी. जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते स्वामी. जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते स्वामी. जे सुख दुःखाच्या पलीकडे आहेत आणि ते म्हणजे आपले स्वामी समर्थ. आणि हे स्वामी समर्थ आपल्या पाठीशी कायम उभे असतात. ज्या जिभेवर सतत पैशांची व प्रॉपर्टीची भाषा असते त्या व्यक्तीकडून माणुसकीचं दर्शन हे घडत नसते. आणि म्हणून त्या व्यक्तीकडून तुम्ही लांब राहिलेलं बरं असतं. घर जळलं असलं तर बघत बसणार आणि राग झाल्यावर नक्कीच रडत बसणार. ही असते नक्कीच कायमची तुमची मनाविरुद्ध असणारी माणसे. आणि त्या माणसांना तुम्ही कधीच भाव द्यायचा नाही आणि त्यांच्यासोबत राहायचे सुद्धा नाही. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहे तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे दिसतील सुद्धा. आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मात्र मिळत नाही. आपल्याला जे भेटले आहे ना ते भेटत आहे ना व भेटणार आहे ना, ते सर्व स्वामींचा प्रसाद आहे. आणि या स्वरूपात आपण ते घेतले पाहिजे. म्हणजे आपल्या मनात कोणताही गर्व आणि अहंकार राहणार नाही. आमची वेळ वाईट नव्हती, आम्हाला माणसंच वाईट भेटत गेली होती, असं काही लोकांच्या मनात असतं आणि कसे काही लोकांच्या आयुष्यात घडत असतं. आणि म्हणून ती माणसं आपण दूर करावी आणि आपण चांगल्या माणसांसोबत संगत करावी. म्हणून स्वामींना एकच नमस्कार करून म्हणायचं आहे, तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल. हे स्वामींकडे तुम्ही नक्कीच प्रार्थना करून नक्कीच मागायचं आहे. आणि तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणाऱ्या हृदयाची जीवलग माणसं असतील. मग तुम्हाला नक्कीच साक्षात्कार दिसेल. आणि स्वामी सांगतात, वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती ही साथ देत असते. नशिबात असेल तर ते सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते. आणि ते आपण मिळवले पाहिजेही. आणि जे हरवले आहे ना ते शोधल्यावर परत मिळतील, पण जे बदलले आहेत ना ते मात्र कधीच शोधून मिळणार नाही. हेही तितकंच खरं आहे. म्हणून तो बघतो सर्वच, फक्त निर्णय उशिरा घेतो आणि मग आपल्याला थोडं उशिरा सर्व काही मिळतं. पण आपण संयम राखायचा आहे आणि वाट राहायची, बघत राहायची. आणि मग आजचं तुमचं एक चुकीचं कर्म कधीतरी भविष्यात तुमच्या आयुष्याला डंक मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कर्म हे चांगलीच करावी, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. या जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी आणि सर्वात चांगला हत्यार म्हणजे धैर्य आहे. सर्वात चांगली सुरक्षा म्हणजे विश्वास आहे. आणि सर्वात चांगले औषध म्हणजे हसू आहे. आणि आश्चर्य म्हणजे जे सर्व विनामूल्य आहे आणि ते तुम्ही जपून ठेवलं पाहिजे. माणसाच्या डोक्यात काय शिस्त आहे हे कोणी सांगू शकत नाही. म्हणून कुणावर डोळे झाकून विश्वास कधीच तुम्ही ठेवू नका. एवढं मात्र तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. आणि मित्रांनो, जीवन एक घाट आहे जिथे काही अशी एक वळणं येतात ते आपल्या नशिबाचा संपूर्ण कायापालट करून टाकतात. आपलं आयुष्य हे वेगळ्या वर्णावर आणि जातं आणि ते स्वामींची इच्छा असते. विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे. म्हणून विनाकारण मात्र काळजी कधीच करू नका. कुणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं ना तर या जगात कोणीच कुणाशी बोललंही नसतं. हे लक्षात ठेवा. हे कटू आहे पण सत्य आहे.
आणि म्हणून कोणालाही देवाने अशी अनुमती दिली नाही की कोणाच्या मनातलं तो जाणू शकतो. म्हणून आपल्या जीवनाचा आनंद आपल्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. आपले विचार कसे आहेत त्याच्यावर आपलं जीवन पूर्णपणे निर्भर असतं. मनाचा गाभारा पवित्र असला की त्यात प्रवेश करणारा प्रत्येक जण भाविकच असतो. आणि म्हणून माझ्या आसपास अशी एक सुद्धा लोक आहेत ज्यांच्या हृदयात विष आहे आणि जिभेवर साखर आहे. म्हणून अशी लोक तुम्ही ओळखायला शिकले पाहिजे. यशाचे डोंगर नेहमी सुंदर आणि रेखीव दिसतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास हा कधीच सोपा नसतो आणि तो खूप कठीण असतो. हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. जवळ धन असूनही मनात निराशा असेल तर त्या श्रीमंतीचा काही उपयोग नसतो. त्यापेक्षा आशेने जगणारा गरीब अगदी सुखी असतो. आणि निरनिराळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून आपण स्वतःला पाहू शकलो तर आपल्याला खूप नवे मित्र भेटतील आणि मग शिक्षणाने यशाचे दार खुले होते आणि स्वतःला ओळखण्याची संधी लाभते. म्हणून शिक्षण चांगल्या प्रकारे तुम्ही घेतलंच पाहिजे. आणि सर्व विजयामध्ये स्वतःच्या मनावरील विजय हा महान विजय असतो. आणि म्हणून स्वतःच्या मनावर विजय मिळवायला शिका आणि तुम्ही सर्व जग जिंकलात म्हणून तुमच्या लक्षात येईल आणि जे आहे त्यात त्याला समाधान मानता येतं, त्याला जीवनात नक्की सुखी होता येतं आणि तो व्यक्ती सुखी असतोही. म्हणून प्रेरणा तुमचे काम सुरू करण्यात मदत करते तर सवय तुमचे काम सुरू ठेवण्यात मदत करते. आणि मी सर्वोत्तम आहे हा आत्मविश्वास आहे, पण मीच सर्वोत्तम आहे हा अहंकार आहे. म्हणून तो अहंकार तुम्ही कधीच करू नये आणि कोणत्याही गोष्टीसाठी न राहावे. दुसऱ्यावरती आश्वस्त. प्रत्येकजण एकटाच होतो. आपल्याला वाटे मग मार्गस्थ म्हणून आपण एकटे जगायला शिकले पाहिजे, कारण शेवटी आपल्याला एकट्या रस्त्यावर एकटे चालायचे आहे. म्हणून तेव्हा आपल्याला कोणाची गरज भासली नाही पाहिजे. आणि जी व्यक्ती स्वतःवर मनापासून प्रेम करते ती कधीही कोणाला दुखवू शकत नाही आणि ती व्यक्ती कधीही कोणाला दुखवतही नाही. म्हणून वाईट नजरेचा स्पर्श रोखण्यासाठी आपल्या नजरेला तलवारीची धार मात्र नक्कीच असावी लागते. खरे ज्ञान तेच आहे जे स्वाभिमान आणि अभिमान यातील फरक शिकवत असते. म्हणून ते ज्ञान आपण घेतलं पाहिजे आणि स्वतःला कधी कमी लेखू नका. तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात. म्हणून आयुष्यात निरीक्षण करणारं कोणी असेल तर आत्मपरीक्षण आपोआप होत असतं. आकाशाकडे झेपवण्यासाठी ओढ व जिद्द माणसाच्या रक्तात असावी लागते, ती उसनी घेता येत नाही. आणि हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून स्वतःचा जीव स्वतःच रमवायचा असतो. परिस्थिती जरी बेतासबत असली तरी मग तुम्ही तुमचा गुरु होते आणि शिकवते आणि ती गुरु होऊन तुम्हाला भरपूर काही ज्ञान देत असते. आणि तुमची परिस्थितीवर सर्व काही अवलंबून असते. म्हणून परिस्थितीवर तुम्ही भरपूर काही गोष्टी या शिकत असतात. आणि उदंड प्रेम करावं आणि दुसऱ्यावर प्रचंड विश्वास ठेवावा. चांगुलपणाच्या मार्गावर स्पर्धा नसते. माणूस नेहमी त्याच मार्गाने आपण जात राहिलं पाहिजे. पुष्कळ घटना नुसत्या घडतात पण मागे मात्र आठवणी उरतात, तात्पर्य नाही. म्हणून सरोवरात अनेक बदकं पोहताना दिसतात पण हंस मात्र एकच असतो. जर तुम्ही हे हवे आहे तर ते मिळवण्यासाठी लढणार नसाल तर मग ते मिळाल्याबद्दल रडूही नका. आणि मग ज्याने तुमच्यासाठी दुसऱ्याला सोडले ना तो दुसऱ्यासाठी तुम्हालाही सोडू शकतो. एवढं मात्र तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे. आणि आपले उद्याचे ध्येय हे आजच्या यशापेक्षा नेहमीच मोठे असले पाहिजे आणि मोठे ध्येय आपण जोपासले पाहिजे. आयुष्यात चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी सोबत असली की मग पडणारे पुढचे पाऊल कधीच चुकत नसते. आपल्या राज्यघटनेतील मतदानाचा अधिकार ही अशी एक शक्ती आहे ना जी कोणत्याही ब्रह्मास्त्रापेक्षा अधिक शक्तिशाली आहे. म्हणून तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे मत हे देऊ शकता. मग त्याचप्रमाणे तुम्ही जसं मत देऊ शकता हा अधिकार तुम्हाला आहे तसं तुम्ही कोणाच्या विषयी मत बनवू नका किंवा तुम्ही फक्त चांगलेच मत बनवा आणि तुमचं मन हे अगदी निर्मळ ठेवा. म्हणून लोकही तुमच्याबद्दल वाईट मतं बनवतील पण त्यांच्या मतावर तुम्ही अवलंबून राहू नका, कारण तुम्ही चांगले आहात हे तुम्हाला माहिती आहे आणि देवाला माहिती आहे. याच्यावर फक्त तुम्ही विसंबून राहा. आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम नेहमीच आपल्या यश मिळवून देत असते. आणि म्हणून परिश्रमावर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा. आपण स्वतःची पाठ थोपटू शकत नाही आणि स्वतःला लातही मारू शकत नाही. म्हणून आपल्या जीवनात हितचिंतकाची आणि निंदकाची आवश्यकता मात्र नक्कीच असते. मग ते बोलले तर आपण नक्कीच पुढेही जात असतो. मर्यादेमध्ये राहून सर्व काही मिळवता येतं, त्यासाठी संस्कार त्यागणं गरजेचं नसतं. म्हणून अज्ञानाची शक्ती क्रोध आहे आणि ज्ञानाची शक्ती ही शांतता आहे. म्हणून शांत राहायला तुम्ही शिकलं पाहिजे. दुःखाचा विचार करत बसलं की समोर उभं असलेलं सुखही डोळ्यांना अजिबात दिसत नाही. मन ही एक अशी भूमी आहे तिथे तुम्ही मानसिकतेचे जे काही बीज पेराल तेच फळ तुम्हाला लाभत असते आणि तुम्हाला मिळत देखील असते. म्हणून परिस्थितीची ओढता नसून सुद्धा समाधानी वृत्तीच्या माणसाला कधीही काहीही कमी पडत नाही. आणि नेहमी सकारात्मक लोकांसोबत राहा.
कारण त्यांना समस्येतही संधीही दिसत असते. म्हणून मित्रांनो, सगळं सोपं आहे असं समजा, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, सगळं काही शक्य होईल. याच्यावरही तुम्ही विश्वास ठेवायला शिका. यशाचे एकमेव कारण म्हणजे संयमाने ऐकणे, समजून घेणे आणि सन्मान देणे. हे जर तुम्ही केले तर सर्व काही तुमच्या जीवनामध्ये अगदी सफल होऊन जाईल. खरं समाधान हे सुख नाही, तर एखाद्या व्यक्तीचे दुःख वाटून घेण्यात आहे. म्हणून प्रत्येकाचे दुःख वाटत चला आणि पुढे चलत चला. जीवनामध्ये भरपूर माणसं भेटतील, त्यांच्याकडून अनुभव घेत चला. वय हे आपल्या विचारात असते. आपण जेवढा विचार करतो तितके आपले वय असते. जीवनात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांना कधी नशीब समजण्याची चूक करू नका, कारण ते नशीब नव्हते. त्यातून तुम्ही भरपूर काही शिकलात आणि पुढे ती चूक तुम्ही करणार नाहीत हे तुम्ही शिकला आहात. मोठी वादळ सुद्धा मजबूत दगड हलवू शकत नाही. त्याचप्रमाणे शहाणा माणूस स्वतःच्या स्तुतीने किंवा टीकेने प्रभावित होत नाही. शेवटचा प्रयत्न करून बघण्यात काय हरकत आहे. या वाक्याने कित्येक स्वप्न नव्याने सुरू होत असतात आणि मग ते शेवटी जात असतात आणि त्यांना यश हे मिळतही असतं. म्हणून आकाशात पूर्व आणि पश्चिम असा भेद होत नाही. माणसं स्वतः आपल्या मनात भेदभाव निर्माण करतात आणि मग ते सत्य मानतात. सिमेंटमधूनही शिकायला मिळते. जोडण्यासाठी नम्र असणे आवश्यक आहे आणि जोडलेले राहण्यासाठी कठोर असणे आवश्यक आहे. म्हणून तसे तुम्ही त्याच्याकडून बोध घेऊ शकता. म्हणून यश मिळवायचे असेल ना, तर स्वतःवर नियंत्रण तुम्ही नक्कीच ठेवायला शिकले पाहिजे. पेन्सिलच्या असंख्य चुका माफ होतात, पण पेनावर मात्र जबाबदारीचे ओझे हे कायमच असतं. आपलं चांगलं झालेलं तेव्हा आपल्या माणसांनाच भागवत नाही, तेव्हा व्यक्ती सर्व काही जिंकून सुद्धा दुःखी असते आणि त्याला सुख कधीही मिळतही नसते. म्हणून तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हाला इथेच नक्कीच भोगावी लागतील आणि नक्कीच तुम्हाला इथेच ती सोडून जावी लागतील. म्हणून कर्मही चांगली ठेवा आणि स्वतःची तुलना कधी कोणासोबत अजिबात करू नका, कारण स्वतःपेक्षा उत्तम या जगात कोणी नसतं. अनुभव तुम्हाला नेहमी ताण व्यवस्थापन करण्यात सक्षम बनवत असतो. म्हणून अनुभव घेत चला आणि माणसाने आपलं चंचल आणि अस्थिर मनावर नियंत्रण नक्कीच ठेवलं पाहिजे. आणि ते ठेवले तर जीवनामध्ये भरपूर तुम्ही लांबचा पल्ला गाठवू शकता. आणि जोपर्यंत आपण काही वाईट विचार आपल्या मनात येतील, ते वाईट विचार आपण सोडत नाही ना, तोपर्यंत आपल्याला चांगले दिवस येणार नाही आणि चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडणार नाही. जो एकदा विश्वासघात करतो त्याच्यावर पुन्हा कधीही तुम्ही विश्वास ठेवू नका आणि कधीही त्याच्याबरोबर चांगल्या पद्धतीने बोलू नका, कारण तो विश्वासघात शेवटी तुमच्यासोबत परत करू शकतो. म्हणून यशाची आसक्ती व अपयशाची भीती सोडून मनापासून आपले कर्म हे आपण करत राहिले पाहिजे. निश्चय व्यक्ती उंच भरारी घेणाऱ्या पक्षासारखी असते. वाढ किंवा बदल दोन्हीही वेदनादायक असू शकतात, पण जिथे तुमचा काही संबंध नाही तिथे अडकून राहण्यासारखे दुःख कुठे नसते. सत्य बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत देत असते, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि अनुभव कोणताही असो, तो कधीच व्यर्थ जात नसतो. एखाद्याला क्षमा करणे हे कमकुवतपणाचे नाही, तर शौर्याचे लक्षण आहे. आणि क्षमा तुम्ही नक्कीच केली पाहिजे. पूर्तीपेक्षा प्रतीक्षेचा क्षण नेहमीच मोठा असतो. पडला असतील तर हजारदा पराभवाच्या भयानक रात्री पण झाले गेले आता विसर. मूळ आवळ अश्रूवर लक्षावरती ठेव आणि रोख नजर आणि पुढे चालत राहा. बाळा, तुला एक दिवशी नक्कीच यश मिळेल. आणि अपशब्द बोलणे हे आकाशात भिरकावलेल्या दगडाप्रमाणे असते, ते परतून आपल्याकडे येत असते, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. आणि एक माणूस मेल्यावर स्वर्गात जातो. यमदूत म्हणतो स्वर्गात तुमचे स्वागत आहे. माणूस म्हणतो स्वागत वगैरे जाऊ द्या, पण मला माझे कर्म मी कसे केले ते मला दाखवा. आणि चांगले कर्म किती केले आणि वाईट कर्म किती केले ते दाखवा. पण यमदूत त्याला दाखवत नाही, पण त्याची शिक्षा मात्र त्याला नक्कीच देतो. म्हणून कर्म हे तुम्हाला सांगत नाही की मी तुम्हाला काय शिक्षा देणार आहे, ते तुम्हाला शिक्षाही देतच. मग त्याचप्रमाणे कर्म हे तुम्ही चांगलेच केले पाहिजे आणि वाईट कर्म कधीच केले नाही पाहिजे. ध्येय साध्य करण्याचे स्वप्न पहा. स्वप्नांशिवाय कोणतेही ध्येय हे साध्य होत नसते आणि ध्येयाशिवाय यश हे मिळू शकत नाही. म्हणून आठवू नकोस भूतकाळातले काही ध्येयपूर्तीसाठी पळायला शिक. स्वप्नातल्या जगण्याचा गुंतू नकोस. स्वप्नांसाठी हट्टाने जगायला शिक, तरच तू आयुष्यात भरपूर पुढे जाशील. आणि ज्या कुटुंबात आपुलकी, नम्रता आणि विवेक असतो ना, ते घर स्वर्गासमान असते आणि त्या घरात नेहमी भगवंताचा वास असतो. सर्व परिस्थितींचा सामना करणाराच मोठा उंचीवर पोहोचत असतो आणि त्याला मोठे शिखरही मिळत असते आणि भरपूर काही तो जीवनात मिळू शकत असतो. म्हणून असत्य हे अपंग प्राण्यांप्रमाणे असतं. दुसऱ्यांच्या आधाराशिवाय ते कधीच उभं राहू शकत नाही. म्हणून निष्क्रिय आणि अहंकारी माणसं शेवटी एकटीच पडत असतात. संकटावर पाय ठेवून उभे राहा, कारण एक दिवस संकटच तुम्हाला नवा मार्ग नक्कीच दाखवेल. आणि प्रावीण्य मिळवण्याची माणसाला आयुष्यात कोणती चूक करायची मुभा नसते. आणि जेव्हा सगळे साथ सोडतात ना,
तेव्हा आयुष्याची खरी लढाई ही सुरू होत असते आणि प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायचं असतं. जिंकलं आपल्या हातात असतं, फक्त प्रयत्न करणं सोडायचं नसतं. म्हणून प्रयत्न आपण करत राहिले पाहिजे. अज्ञानरूपी रोपट्याला शिक्षण नावाचे खतपाणी घातले तर उद्या त्यांचे रूपांतर ज्ञानरूपी वटवृक्षात नक्कीच होते. म्हणून आयुष्यात काही शिकायचे असेल तर अधिक कठीण परिस्थितीत शांत राहायला तुम्ही शिकले पाहिजे. आणि ते शिकलात की तुम्ही संयमी बनता आणि शांत बनता. मग तुम्ही कुठलाही यश आणि मुक्काम तुम्ही प्राप्त करू शकता. आणि संकट पाहण्यासारखं असतं ते तुमच्या बुडण्यासाठी नाही, तर त्यात कसं पोहायचं हे शिकण्यासाठी. मात्र तुम्हाला आलेलं असतं ते तुम्ही शिकावं असतं. आणि मग दुःख वाट्याला येणे स्वाभाविक आहे, पण दुःखी व्हायचे की नाही हे आपल्या हातात आहे आणि ते आपण ठरवलं पाहिजे. शब्दाला अर्थ असतो तसा मौनाचाही अर्थ असतो. म्हणून मौन तुम्ही पाळायला शिका. नक्कीच तुम्हाला त्याचा अर्थ कळायलाही लागेल. आणि ध्येय एवढं मोठं ठेवा की समोर येणाऱ्या अडचणी फिक्या पडतील आणि त्या अडचणी तुम्हाला कधीच वाटणार नाही. म्हणून राख कोंडून ठेवणे म्हणजे दुसऱ्यावर फेकण्यासाठी हातात जळका निखारा घेणे आहे. म्हणून ते कोंडून न ठेवता तुम्ही राग हा निश्चित काढला पाहिजे, पण तो चांगल्या पद्धतीने बाहेर काढला पाहिजे. आणि आनंदी राहायचे असेल तर लोकांच्या गोष्टीवर कमी आणि आपल्या विचारांवर तुम्ही जास्त लक्ष मात्र दिलं पाहिजे. आणि संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळा रुबाब असतो आणि एक वेगळी चाल असते. म्हणून मित्रांनो, हातावर विश्वास ठेवून नक्कीच कष्ट करणाऱ्याला कुणापुढे हात पसरावे लागत नाही, कारण त्याच्या हातावर पूर्णपणे विश्वास असतो. म्हणून वर्तन दर्पणा समान असते, ज्यात अहंकार आणि संस्कार या दोघांचाही चेहरा दिसत असतो. म्हणून दुसऱ्यांना अडचणीत टाकून स्वतःचा स्वार्थ पाहणारे जीवनात कधीच मात्र यशस्वी होत नाहीत. आणि त्यांना नेहमी असफल होणे हे निश्चित आहे, कारण ते दुसऱ्याचं वाईट शोधत आहेत. आणि तो दुसऱ्याचं वाईट शोधतो आणि चिंतो, त्याला आयुष्यात कधीच चांगले दिवस मिळत नाही. मन समाधानी असेल तर स्वतःला आनंदी ठेवणे सहज शक्य आहे. लोकांना वाटणाऱ्या एका खात्रीत मिळालेल्या यशासाठी कित्येक वर्ष संघर्ष करावा लागतो आणि लोकांना माहिती नसते, ते फक्त आपल्यालाच माहिती असते. प्रत्येकाचा बदल ध्यासच नसतो. मग तो बदल तुम्ही घेत असताना तो बदल हा त्या माणसांमध्ये किंवा आपल्यामध्ये होत असतो. म्हणून काहींना त्यांच्या कर्मावर सोडून द्यायचं असतं. त्यांना त्यांच्या कर्माची फळं ही नक्कीच मिळत असतात. दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी असते. आणि आयुष्य काही प्राप्त करण्यासाठी असेल तर पद्धत बदला, ध्येय बदलू नका, एवढं लक्षात ठेवा. आणि ध्येय तेच ठेवा, फक्त मार्ग बदला. नक्कीच तुम्ही मूर्खाची 5 लक्षणे आहेत ते ध्यानात ठेवा. गर्व, अपशब्द, क्रोध, हट्टीपणा आणि दुसऱ्यांच्या मतांचा अनादर करणे हे मूर्खाचे लक्षण आहेत. आणि लक्षणे तुमच्यात कधीच नसायला हवी. आणि विचार माणसाला ध्येयवादी बनवतात, पण कृती माणसाला त्या ध्येयापर्यंत पोहोचतात असते. आणि म्हणून समाधान असल्यावर दुसऱ्याकडे काय आणि किती आहे हा विचार सुद्धा आपल्या मनात येणार नाही, म्हणून येत सुद्धा नाही. म्हणून तो विचारही मनात तुम्ही आणू नका. आणि मित्रांनो, तुमच्या मनातून आधी नकारात्मक विचार तुम्ही सोडा आणि पुढे जाण्याचे अनेक मार्ग आपोआप मोकळे होतील आणि तुम्हाला मार्गही दिसत जातील. तसेच मग तुम्ही जर मनामध्ये नकारात्मक विचार ठेवले तर तुम्हाला सगळ्या गोष्टी या नकारात्मक दिसतील आणि सकारात्मक तुम्हाला काहीच दिसणार नाही. त्यामुळे मनामध्ये फक्त तुम्ही सकारात्मक गोष्टीच ठेवल्या पाहिजे. आणि एखादी वाईट गोष्ट असावी ज्यामुळे जगत काही चांगले आणि शुद्धही आहे, म्हणून याची सिद्धता स्पष्ट करता यावी. धन आणि बळ कोणालाही वाईट मार्गावर नेऊ शकतात, परंतु चांगले विचार आणि माणसाला सदैव नक्कीच उत्तम कार्यासाठी ते प्रेरित करत असतात. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. आणि ती प्रेरणा असली की आयुष्यात आपण पुढे जात असतो. आणि स्वार्थाशिवाय आणि गरजेशिवाय नियमित आठवण काढणारे भाग्याने भेटतात आणि ते नक्कीच ते भाग्याने भेटत असतात. आणि चांगली माणसं आपल्याला भेटत असतात. म्हणून चांगली गोष्ट वाचण्याची सवय असेल तर आपोआप चांगल्या गोष्टी आपल्याला करतानाही येतात आणि आपल्या जीवनामध्ये ते आपण आत्मसातही करू शकतो आणि करतही असतो. म्हणून मनातील भाव समजून घेणारी माणसं सोबत असतील तर मग अबोल भावनाही बोलक्या होत असतात आणि आपल्या मनातलं ते व्यक्ती जाणून घेत असतात. आणि जेव्हा हेतू चांगला असतो तेव्हा कामाच्या सुरुवातीलाच अर्धे यश मिळून जात असते. आणि तेव्हा आपण कामाची सुरुवात करतानाच आपल्या शेवटचा नजारा हा दिसत मात्र असतो. म्हणून वेळेवर वेळ देणारा माणूस वेळेवर भेटला की चांगली वेळ यायला नक्कीच वेळ लागत नाही. म्हणून या वेळेला तुम्ही महत्त्व द्यायला शिका. सर्वांचे सल्ले ऐका, पण तेच करा ज्याचे समर्थन तुमचे धैर्य आणि विवेक नक्कीच करेल. म्हणून विचार चांगले असायला हवेत, कारण दृष्टीचा इलाज करता येतो, पण दृष्टिकोनाचा विचार इलाज हा करता येत नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या चुकांना दिलेलं नाव म्हणजे अनुभव आहे आणि अनुभव प्रत्येकाला आयुष्यामध्ये येत असतात. म्हणून चुकलेल्याच्या वाटा नक्कीच त्या वाटा शोधण्याची प्रेरणा देतात. म्हणून ज्या वाटा तुम्ही चुकाल ना त्या चांगल्यासाठी चुकाल
आणि हे फक्त लक्षात ठेवायला शिका. जादू करून स्वप्न हे कधी वास्तवात उतरवता येत नाही. त्यासाठी घामदृष्ट निश्चय आणि मग कठोर परिश्रम हे करावेच लागते. जेव्हा नात्यांमध्ये दुरावा वाढत जातो तेव्हा भावनांमध्ये फक्त आणि फक्त अहंकारच शिल्लक राहत असतो आणि तो अहंकार आपले नाते हे मिटून टाकत असतो. म्हणून स्वतःच्या जीवावर जगायला शिका. थोडंसं अवघड वाटेल, पण स्वतःच्या नंतर अभिमान तुम्हाला मात्र नक्कीच वाटेल. म्हणून कानाकडून आलेल्या विचारांपेक्षा मनाकडून आलेल्या विचारांना तुम्ही प्राधान्य द्यावे. आणि कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते, सल्ल्याची नाही. म्हणून त्याला आधार द्यायला तुम्ही नक्की शिकले पाहिजे. आणि आळशी माणूस शुभ दिवसाची वाट पाहतो, पण जो कष्ट करतो त्याच्यासाठी प्रत्येक दिवस हा शुभच असतो आणि तो त्या कष्टासाठीच काम करत असतो. म्हणून असत्याची जेब किंवा वेगवान असो, शेवटपर्यंत टिकतं ते केवळ सत्य असतं. म्हणून असत्य कधी टिकत नाही आणि शेवटपर्यंत ते जातही नाही. म्हणून प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही वस्तू या भूतलावर अस्तित्वात नाही. म्हणून स्वतःच्या कामावर विश्वास असणारी माणसं अपयशाचा खापर दुसऱ्यावर फोडत नाही आणि ते नक्कीच काम करतात, कष्ट करतात आणि ती गोष्ट मिळवून सुद्धा राहतात. म्हणून कोण कधी आपण किती आपलं असतं ते फक्त वेळ सांगत असते. म्हणून त्या वेळेवर तुम्ही नक्कीच विश्वास ठेवायला हवा. आणि मित्रांनो, आयुष्य आनंदाने जगायचं नक्कीच असेल ना, तर एक लक्षात ठेवा, लोकांकडे दुर्लक्ष करा आणि फक्त आपल्यावर लक्ष ठेवा. देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो आणि तो सर्वश्रेष्ठ आपल्याला देणार आहे. यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवत चला. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतक्या तुमच्या मनात काय चाललंय हे स्वामींना कळते. म्हणून नामस्मरण करताना स्वामी तुम्हाला पाहत नसतील, पण नक्की स्वामी मनापासून तुमच्या मनात पाहत असतात आणि डोकावत असतात. कारण स्वामी तुमच्या हृदयातच आहेत आणि तुम्ही नाम घेता म्हणून स्वामी तुमच्या मागे पुढे चालत असतात. आणि हे नक्कीच खरं आहे आणि असा अनुभव मी सुद्धा घेतला आहे. म्हणून अभिमान आणि गर्व यात मोठी तफावत असते. अभिमानाने व्यक्तिमत्वात चकाकी येते, तर गर्वाने व्यक्तिमत्वाला कीड लागते. म्हणून अभिमान जरूर बाळगा, पण कोणत्याही गोष्टीचा गर्व होऊ देऊ नका, कारण त्याने तुम्ही नक्कीच खाली याल आणि असफल होऊन जाल. अहंकारापासून तुम्ही सावध राहा. ही दुधारी तलवार आहे आणि बाहेरील कळा तुमची लोकप्रियता कमी करते, तर आतील कळा तुमची शुद्धताही कमी करत असते. म्हणून मित्रांनो, वस्तू लाख रुपयांची असो किंवा 1 रुपयांची असो, ती स्वतःच्या कष्टाची पाहिजे एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून ते कष्ट तुम्ही केलेच पाहिजे. आणि स्वामी म्हणतात, दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केला तो नाहीसा होत असतो. म्हणून दोष कधीच लपवू नका. विश्वास हा कोणावरती पण ठेवत जाऊ नका, कारण आज आपल्यासोबत एका ताटात खाणारा माणूस सुद्धा वेळ आल्यावर आपल्याला पलटतो आणि मग तो आपल्याला विरुद्ध होत असतो. आणि पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील आणि तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळे लोकांचा विचार तुम्ही करू नका. तुम्हाला जे करायचं आहे नक्कीच तेच तुम्ही केलं पाहिजे. सूर्य बोलत नाही, पण त्याचा प्रकाशच त्याला त्याचा परिचय देत असतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा. लोकच तुमचा परिचय नक्कीच मात्र देतील. म्हणून साथ देण्याची हिंमत नसेल तर तुम्ही सोबत राहण्याची गंमत कधीच करू नका आणि कधीच त्यावरचा निर्णय आणि निश्चित तुम्ही करू नका. म्हणून निश्चिंत राहा. बाकी मी पाहीन, पुढे चाल, मागे मी राहीन, असं स्वामी आपल्याला संबोधून म्हणत आहेत आणि स्वामी आपल्याला आधार देत आहेत. म्हणून स्वामी प्रत्येक क्षणाला आपल्याला आधार देत असतात. परत नक्कीच फक्त आपण ते समजून घेण्याची गरज असते. आणि एकदा का ते आपण समजून घेतले, मग आपल्याला गर्व सर्व काही जीवनात समजायला लागते. आणि स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास तुम्ही नक्कीच ठेवला पाहिजे. स्वामींच्या आगमनाने सर्व दुःख, चैतन्य, चिंता नक्कीच पळून जातात. म्हणून स्वामींचे दर्शन तुम्ही दररोज घेतलं पाहिजे. देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमव, जीवाभावाचे मित्र मात्र खूप सारे जमव. आणि असे देव आपल्याला सांगून गेले आहेत. म्हणून माणुसकी आपण जपली पाहिजे आणि जितकी जास्त माणुसकी जपली तितकी जास्त देव आपल्याला नक्कीच देत जाईल. आणि हेही तितकेच खरे आहे. म्हणून सत्य पचवणे फक्त कुवत नसली की मग माणूस खोटी बदनामी करायला सुरुवात नक्कीच मात्र करत असतो. म्हणून तुम्ही खोटं आणि सत्य हे कधीच लपवू नका आणि ते लोकांसमोर नक्की जाणा. एक गोष्ट लक्षात ठेवायची, आयुष्य गरिबीत गेलं ना तरी चालेल मित्रांनो, पण लाचारीत जाता कामा नये आणि लाचारी तुम्ही कोणासमोर करू नका. स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा आणि नक्कीच ते तुम्हाला जीवनात सापडतील सुद्धा. आणि मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात ती व्यक्ती नक्कीच पाठवून देईलही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, असे स्वामी म्हणत आहेत. आणि नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल याकडे जास्त तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि हे ज्याला कळलं ना, तो खरं आयुष्य जगायला शिकला, हेही तितकंच खरं आहे. म्हणून तसं आयुष्य तुम्ही जगायला शिकले पाहिजे. लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत,
पण दिवस तेच आहेत, पण मित्रांनो फक्त लोक पहिल्यासारखी आता अजिबात राहिली नाहीत असं आपण म्हणू शकतो. आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण मात्र आपलं असलंच पाहिजे. म्हणून कर्म चांगली करत जा. नुसती देवाची पूजा करून काही होत नाही. जब कर्म हो काला तो क्या करेगा उपरवाला हे आपण नक्की लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून कर्म कधी काळं ठेवू नका. नेहमी ते सफेद ठेवा आणि निथळ पाण्यासारखं ठेवा. वेळ निघून जाते पण शब्द मात्र कायम लक्षात राहत असतात. म्हणून शब्दही जपून वापरत जा. किंवा ते तलवारीच्या धारेने सुद्धा जास्त ते मनाला टोचत असतात. आणि कुणाला जर कमी समजू नका. ज्याला तुम्ही दगड समजत असाल तो सुद्धा नक्कीच मात्र हिरा असू शकतो. म्हणून आपल्या एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो की त्या व्यक्तीला आपली किंमतही राहत नाही आणि मग ती व्यक्ती आपली किंमतही करत नाही. म्हणून मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा. कारण फसवणारा जरी कोणीही असला तरी वाचवणारा भगवंत कायम आपल्या पाठीशी असला पाहिजे. आणि शेवटपर्यंत आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. स्तुती ऐकायची असेल तर संकटाला हरवावं लागेल आणि ते तुम्हाला हरवावंच लागेल. तरच तुम्ही नक्की जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता. माहीत नाही तुमचं आणि माझं काय नातं आहे असं स्वामींना आपण म्हणतो, पण तुमच्या विना जीवन जगणे या जन्मात अशक्य आहे. आणि स्वामीविषयी आपल्या नक्कीच चांगल्या मनात भावना ठेवल्या तर स्वामी आपल्याला चांगल्या पद्धतीने भरपूर आशीर्वादही देतात. म्हणून स्वामींविना हे जगणं अशक्य आहे. आपल्याला नशिबापेक्षा स्वामींवर विश्वास ठेवा आणि ते योग्य वेळ योग्य तेच करतात. आपल्या नशिबात नसेलही आपल्या ओंजळीत ते टाकत असतात आणि भरपूर काही गोष्टी आपल्याला ते देत असतात. म्हणून जिद्द आणि स्वामी भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळाल्या पाहिजे. आणि या जन्मात तुम्ही त्या सार्थ मात्र नक्कीच केल्या पाहिजे. जे मिळत नाही त्याची अपेक्षा असते आणि जे मिळाले आहे त्याची कदर मात्र नसते. म्हणून माणूस वागण्यातून कळतो तेवढाच तो बोलण्यातूनही ओळखता यायला हवा. आयुष्यात प्रामाणिक नक्कीच राहायचं, पण स्वतःला त्रास आणि मनस्ताप होईल इतकं नाही आणि तितकं तुम्ही नक्कीच राहूही शकत नाही. म्हणून दुसऱ्याचे वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्यासोबत वाईट होईल. आणि हे सत्य आहे आणि हीच नियती आहे आणि हेच तुम्ही नक्कीच समजून घेतलं पाहिजे. म्हणून मित्रांनो स्वामी आपल्याला बोध देत आहेत आणि ते म्हणत आहेत, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि बाळा मी स्वामी आपल्या पाठीशी कायम उभे आहेत. फक्त आपला विश्वास स्वामींवर पूर्णपणे असायला हवा. म्हणून भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून तुम्ही नक्कीच 2 हात लांब राहिलं पाहिजे आणि नक्कीच सावध राहिलं पाहिजे. कारण भांडण करणारे ओळखता येतात पण भांडण लावणारे हे ओळखता येत नाही. आणि जीवनामध्ये तीच लोक भरपूर काही गोष्टी बदलून टाकतात. म्हणून जिथे दान देण्याची सवय असते ना तिथे संपत्तीची कधीच कमी नसते. आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी कधीच नसते. म्हणून एवढं मात्र निश्चित खरं आहे. म्हणून 100 लोकांच्या मध्ये चमकायचं असेल तर 99 लोकांचा विचार करायचा नसतो आणि तो विचारही तुम्ही करायचा नाही. म्हणून हा विचार तुम्ही मनात आणला पाहिजे की वेळेनुसार मी बदललो पाहिजे आणि वेळ चांगली असली आणि आली की नक्कीच चांगले दिवसही आपल्या वाट्याला येतील आणि चांगले दिवस स्वामी आपल्याला आणूनही देतील. फक्त विश्वास महत्वाचा आहे. जीवनात पाठिंबा देणारी माणसं आणि आशीर्वाद सोबतीला असेल की फक्त मनस्थितीच नाही तर परिस्थिती सुद्धा आपली बदलत असते. आणि म्हणून वेळ गेल्यावर वेळ देऊन उपयोग नसतो एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून वेळ तुम्ही तेव्हा चांगलापणा दिला पाहिजे. आणि जिथं आपण प्रार्थना करतो तिथे देव असतोच, पण देव तिथेही असतो जिथे आपण पाप करत असतो. म्हणून हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मिठासारखं झालं आहे आयुष्य. लोक चवीनुसार आपला वापर नक्कीच करून घेत आहेत, पण आपण दिवस येणार आहेत आणि आपले दिवस नक्कीच येणार हे मात्र निश्चित आहे. म्हणून माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी प्रेम आणि आपल्यांची साथ असणे खूप गरजेचे असते हे मात्र निश्चित खरं आहे. आणि तेच जीवन आपलं त्यामुळेच बदलत असतं. कधी कधी ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनाचे सर्वात मोठे धडे शिकवत असतात. म्हणून स्वामी सांगतात काही गोष्टी उशिरा मिळतात पण त्या सर्वोत्तम मिळत असतात आणि त्या मी तुमच्यासाठी राखीव ठेवत असतो. संस्कार चांगले असतील तर व्यक्ती कोणाच्या ताटातले हिसकावून खात नाही. आणि एखाद्याचं ताट मोकळं दिसलं तर आपण ताटातले थोडं दिल्याशिवाय आपण त्यांना राहतही नाही. म्हणून फक्त संस्कार चांगले असायला हवं, बाकी सर्व काही चांगलं होऊन जातं. आणि स्वामी आपल्या पाठीशी तसेच उभे असतात आणि शेवटपर्यंत ते आपल्याला साथ देत असतात. फक्त विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो विश्वास एकदा रुजू झाला की मग आपण काही चिंता करायची गरज नाही. आपली सगळी चिंता आहे स्वामी करत असतात आणि ते आपलं सर्व काही चालवत असतात. फक्त विषय असतो आपला त्यांच्यावर विश्वास ठेवायचा. म्हणून विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुमच्या आतील खजिना तुम्ही स्वतः आहात
आणि तुम्ही स्वतः भरपूर काही गोष्टी या मिळवू शकता आणि प्राप्त करू शकता. फक्त तुमचा स्वतःवर विश्वास असायला हवा, एवढं मात्र निश्चित. आणि स्वतःवर विश्वास असला की आपण जीवनामध्ये भरपूर काही प्रगती करू शकतो आणि भरपूर काही गोष्टी आपण नक्कीच मिळवू शकतो. आणि स्वामींची भक्ती करा आणि स्वामींचं नामस्मरण नक्कीच करा. मित्रांनो, तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होणार हा विश्वास तुम्ही बाळगला पाहिजे आणि तुम्ही नक्की यशस्वी व्हाल हे लक्षात घ्या. यश म्हणजे अनेक सुंदर चांगल्या गोष्टी. यश म्हणजे व्यक्तिगत भरभराट, एक शानदार घर, आरामदायी सुट्ट्या, प्रवास, नव्या वस्तू, आर्थिक सुरक्षा, तुमच्या मुलांना जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी मिळवून देणं, इत्यादी इत्यादी. यश म्हणजे कौतुकाला, नेतृत्व पदाला पात्र ठरणं, व्यावसायिक आणि सामाजिक जीवनात लोकांचा मान मिळवणं. यश म्हणजे स्वातंत्र्य, चिंता आणि काळजांपासून, भयापासून, निराशेपासून आणि अपयशापासून मुक्ती. यश म्हणजे आत्मसन्मान आणि जीवनातून अधिकाधिक निखळ आनंद आणि समाधान मिळवणं आणि तुमच्यावर अवलंबून असणाऱ्यांसाठी अधिक काही करू शकणं. यश म्हणजे जिंकणं. यश सिद्धी हे जीवनाचं ध्येय आहे. प्रत्येक माणसाला यश हवं असतं. या आयुष्यात प्राप्त असणाऱ्या सर्वोत्तम गोष्टी सर्वांनाच हव्या असतात. मागे रेंगाळण्यात, सामान्य जीवन जगण्यात कुणालाही आनंद नसतो. दुय्यमपणा कुणालाही नको असतो आणि त्या दिशेनं जायला आपल्याला भाग पाडलं जात आहे आणि ही भावनाही कुणाला आवडत नसते. म्हणून श्रद्धेच्या बळावर तुम्ही पहाड देखील हलवू शकता. नक्कीच या वासनामधील आणि या विचारामधील वचनामध्ये यशस्वी होण्याबद्दल अत्यंत व्यवहार आहे असं ज्ञान सामावलेलं आहे. तुम्ही पहाड हलवू शकता असा मनापासून विश्वास बाळगला तर खरोखरच पहाड हलवू शकाल. आणि आपण पहाड हलवू शकतो असं बहुतांश लोकांना वाटतच नसतं. त्यामुळे फार थोडे लोक तसा प्रयत्न नक्कीच करत असतात. म्हणून नुसतं पर्वता तू हाल असं म्हटलं की तुम्ही पर्वत हलवू शकता असा विचार करणं म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. असं करणं केवळ अशक्य होय असं काही लोक म्हणतात. असा विचार करणाऱ्या लोकांची श्रद्धा व वेडगळ इच्छा यामध्ये गल्लत होत असते. तुम्ही निव्वळ इच्छा केल्यानं पहाड हलत नाही. ते खरंच तुम्ही उच्चाधिकारी होण्याची इच्छा करण्याचं तसं होत नसतं. केवळ इच्छा करण्यानं तुम्हाला 5 बेडरूम आणि 3 बाथरूमचं घर किंवा उच्च आर्थिक प्राप्ती होत नसते. नेतृत्व पदाची इच्छा करून नेता होता येत नाही, पण श्रद्धेनं पहाड हलवणं शक्य आहे. आपण यशस्वी होऊ शकतो अशा श्रद्धेतून यश मिळवणं नक्की शक्य आहे. आणि श्रद्धेतील शक्तीमध्ये जादुई किंवा गूढ असं काहीही नाही. एखादी गोष्ट करण्यासाठीची शक्ती, कौशल्य आणि ऊर्जा निर्माण करण्याचं कार्य श्रद्धा मात्री नक्कीच माझी खात्री आहे. मी हे करू शकतो ही मनोभूमिका करत असते. आणि मी हे करू शकतो अशी तुमची श्रद्धा असेल तर ते कसं करायचं हे आपोआपच उमगतं. देशभर दररोज अनेक तरुण मुलं मुली नव्या नोकरीची सुरुवात करत असतात. एक दिवस आपण सर्वोच्च स्थानी पोहोचण्यातला यशाचा आनंद लुटू शकू अशी इच्छा त्यांच्यापैकी प्रत्येक जण करत असतो. पण सर्वोच्च पातळीवर पोहोचण्यासाठी आवश्यक तो विश्वास वा श्रद्धा यातील बहुतेक जणांकडे नसते आणि मग ते त्या पातळीवर जातच नाहीत. वर चढणं अशक्य आहे असा जो विश्वास असल्यामुळे उच्च स्थानावर पोहोचण्यासाठीच्या पायऱ्यांचा शोध ते घेतच नाहीत आणि त्यांचं वर्तन सामान्य माणसासारखं राहतं. पण या तरुण वर्गातील काही थोडी मंडळी मात्र यशस्वी होण्याबद्दलची श्रद्धा बाळगून असतात आणि मी सर्वोच्च पातळीवर पोहोचणारच अशा मनोभूमिकेतून ती त्यांच्या कामाला सामोरे जात असतात आणि या श्रद्धेच्या बळावर ती वरच्या स्थानावर पोहोचतातही. म्हणून यशविषयीच्या श्रद्धेतून आणि ते अशक्य नाही या विश्वासातून ही मंडळी वरिष्ठांच्या वर्तणुकीचं निरीक्षण आणि अभ्यास करत असतात. यशस्वी लोक समस्यांना कसं तोंड देतात आणि निर्णय कसे घेतात हे ती शिकवतात. यशस्वी लोकांच्या मनोभूमिकांचं ती बारकाईनं निरीक्षण करत असतात. ज्या माणसाला आपण एखादी गोष्ट करू शकतो असा विश्वास असतो त्याला ती गोष्ट करणं जमतंच. आणि माझ्या परिचयाच्या एका तरुणीनं काही वर्षापूर्वी फिरतं घर विकण्याचा व्यवसाय करण्याचं ठरवलं होतं असे ते लेखक मुक्कीच म्हणत आहेत. आणि ते लेखक डेव्हिड जोसेफ म्हणत आहेत. आणि तिने हे काम करू नये, तिला ते जमणार नाही असा सल्ला तिला लोनिकांनी दिला. पण तिच्याकडे बचत केलेले 3,000 पेक्षा थोडे कमीच डॉलर्स होते आणि या व्यवसायातील किमान गुंतवणूक त्यापेक्षा कितीतरी पट अधिक होती. यात खूप स्पर्धा होती. शिवाय एखादा व्यवसाय करणं सोडाच, पण फिरती घर विकण्याचा असा कोणता अनुभव तुझ्याकडे आहे, तिच्या सल्लागाराने विचारलं. पण या तरुणीकडे स्वतःबद्दल आणि आपल्या यशस्वी होण्याबद्दल विश्वास होता. तिच्याकडे भांडवल नाही, हा व्यवसायात प्रचंड स्पर्धा आहे आणि तिच्याजवळ फारसा अनुभवही नाही हे तिने पटकन मान्य केले. पण ती म्हणाली, मी गोळा केलेल्या माहितीनुसार फिरत्या घरांच्या व्यवसायाला तेजी येणार आहे आणि मी माझ्या स्पर्धकांचा अभ्यासही केलेला आहे आणि या गावात हा व्यवसाय मी इतर कुणापेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीनं करू शकते हे मला पक्क ठाऊक आहे.
माझ्याकडून काही चुका होतीलच, पण मला लवकरात लवकर सर्वोच्च पातळीवर पोहोचायचं आहे आणि तिनं ते करून दाखवलं सुद्धा. भांडवल मिळवणं तिला फारसं कठीण गेलं नाही. या व्यवसायात तिला यश मिळेलच याबद्दलचा तिचा आढळ विश्वास पाहून 2 गुंतवणूक तिला भांडवल देण्यास नक्कीच तयार झाले आणि संपूर्ण विश्वास मनात बाळगून तिनं अशक्य शक्य केलं. आणि एका ट्रेडर बनवणाऱ्या कारखानदाराला काही थोडे ट्रेडर्स नक्कीच कुठल्याही आगाऊ पैशांविना तिला देण्यात तिनं राजी केलं. म्हणून तिनं नंतर खूप जास्त प्रॉफिट कमवला आणि सर्वात वरच्या लेवलला जाऊन ती बसली. आता अढळ विश्वास मार्ग शोधण्यासाठी आणि काम कसं करायचं हे शोधून काढण्यासाठी मनाला चालना देतो आणि आपण यशस्वी होऊच ही तुमची श्रद्धा इतरांना तुमच्यावर विश्वास टाकण्यास प्रवृत्त करते. अनेक लोक श्रद्धेला फार महत्त्व देत नाहीत, पण काही यशस्वी लोक ते देतात. आणि काही दिवसांपूर्वी एका मित्रानं पहाड हलवण्याचा एक अनुभव मला सांगितला. मध्य अमेरिकेतील एका राज्याच्या राजमार्ग महामार्ग खात्यात तो अधिकारी आहे. मागच्या महिन्यात आमच्या खात्यानं काही इंजिनिअरिंग कंपन्यांना सूचना पाठवली की आमच्या महामार्ग बांधण्याच्या कार्यक्रमात एक भाग म्हणून 8 पूल बांधायचे आहेत आणि त्यासाठी आराखडे तयार करण्यासंबंधीची एखाद्या कंपनीशी करार करण्याचे अधिकार आम्हाला मिळालेले आहेत. म्हणून मित्र सांगू लागला, हे पूल सुमारे $50,000 इतक्या खर्चामध्ये बांधायचे आहेत. म्हणून निवड झालेल्या इंजिनिअरची कंपनीस आराखडे तयार करण्याच्या कामासाठी 4% किंवा $2,00,000 एवढं कमिशन मिळेल. मी एकूण 21 कंपन्यांशी या संदर्भात चर्चा केली. त्यातील सर्वात मोठ्या 4 कंपन्यांनी लगेच प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतला. उरलेल्या 17 कंपन्या जेमतेम 3 ते 7 अभियंते असलेल्या छोट्या कंपन्या होत्या. या 17 ते 16 कंपन्या प्रकल्पाचा आवाका पाहूनच घाबरून गेल्या. त्यांनी प्रकल्पाची माहिती घेतली, माना हलवल्या आणि आमच्या मानानं हे काम खूपच प्रचंड आहे, आम्हाला ते करता आलं असतं तर खूपच छान झालं असतं, पण तसा प्रयत्न करणं देखील व्यर्थ आहे, अशा अर्थानं काहीतरी बोलून ते लोक निघून गेले. पण फक्त 3 अभियंते असलेल्या एका छोट्या कंपनीनं मात्र या योजनाचा अभ्यास केला आणि ते म्हणाले, आम्ही हे करू शकतो, आम्ही आमचा प्रस्ताव पाठवतो. त्यामुळे नक्कीच त्याप्रमाणे त्यांनी प्रस्ताव पाठवला आणि त्यांना ते काम मिळालं देखील. आपण पहाड हलवू शकतो असा विश्वास ज्यांना असतो ते तो हलवतात आणि ज्यांना आपण हे करू शकणार नाही असा विश्वास असतो ते तो हलवू शकत नाहीतच. म्हणून विश्वास काम करणाऱ्यांच्या शक्तीला चालना देत असतो. खरं म्हणजे आजच्या नव्या युगात श्रद्धा पहाड हलवण्यापेक्षाही मोठी कामं करतेच आहे आणि अवकाशाचा शोध घेण्याच्या आपल्या कामातला सर्वात महत्त्वाचा किंबहुना एकमेव महत्त्वाचा घटक म्हणजे अवकाशाला गवसणी घालता येते हा विश्वास. मानव अवकाशात फिरू शकतो यावर अढळ विश्वास नसता तर शास्त्रज्ञांना या दिशेनं पुढे जाण्यात धैर्य, रस आणि उत्साह राहिला नसता. म्हणून कर्करोग बरा होऊ शकतो हा विश्वास शेवटी त्यावरचा इलाज शोधून काढेलच. आणि काही वर्षापूर्वी इंग्लंडला युरोपी खंडाशी जोडण्यासाठी इंग्लिश खाडीच्या खालून बोगदा बांधण्याविषयी बोललं जात असे. हा बोगदा आता तयार आहे हे सत्य आहे, पण संबंधित लोकांना असा बोगदा बांधता येऊ शकतो असा विश्वास होता की नव्हता यावर ते काम अवलंबून होतं. म्हणून मोठ्या फलनिष्पत्तीवरील श्रद्धा ही चालक शक्ती असते. मान ग्रंथ, नाटकं, शास्त्रीय संशोधन या मागची शक्ती म्हणजे मोठ्या फलनिष्पत्तीवरील श्रद्धा आणि प्रत्येक विश्व आणि यशस्वी उद्योग आणि धार्मिक तसेच राजकीय संस्था यांच्या मागे असते ती यश मिळवण्यासाठीची नक्की श्रद्धा. यशस्वी लोकांमध्ये असलेला तो एकमेव मूलभूत आणि अत्याधिक महत्त्वाचा गुण आहे. तुम्हाला यश मिळणारच असा ठाम विश्वास मनात बाळगणं असं तुमचंच आहे आणि मग यश तुम्हालाच मिळेल. म्हणून आतापर्यंत बोललेलो आहे. अपयशाची अनेक कारणं आणि सबबी ही ऐकलेल्या लोकांकडून मी आहेत आणि अपयशी लोकांबरोबर चर्चा करीत असताना एक विशेष लक्षणीय बाब समोर येते. अगदी सहज बोलावं तसं हे अयशस्वी लोक एखादं वाक्य फेकतात. खरं सांगू का, हे काम होईल असं मला वाटतच नाही किंवा अगदी सुरुवातीपासूनच मला शंका होती किंवा हे काम का झालं नाही याचं खरं मूळ म्हणजे मला मुळीच आश्चर्य वाटलं नाही. ठीक आहे, मी प्रयत्न करून बघतो पण मला नाही वाटत हे होईल. ही मनोभूमिका अपयशाला जन्म देत असते आणि अविश्वास ही नकारात्मक शक्ती आहे. मनामध्ये अविश्वास वा शंका असेल तर त्याचा समानार्थ मन कारण हे शोधत राहतं आणि शंका अविश्वास अपयशी ठरण्याची सुप्त इच्छा आहे. यशस्वी होण्याची मनापासून इच्छा नसणं या गोष्टी अपयशाला जबाबदार असतात. मनात शंका आणा आणि अयशस्वी व्हा. विजय मिळवण्याचा विचार करा आणि यशस्वी व्हा. एक तरुण कथा लेखिका काही दिवसांपूर्वी तिच्या लेखन करण्याच्या महत्वाकांक्षेबद्दल नक्कीच त्यांच्याशी बोलत होती तर बोलता बोलता एका प्रशिक्षित यश लेखनाचा विषय निघाला. श्री क्ष हे ना एक उत्तम लेखक आहेत आणि पण अर्थात मी काही त्यांच्या एवढी यशस्वी होऊ शकत नाही ती म्हणाली. प्रस्तुत लेखक माझ्या परिचयाचे असल्यानं असं लेखक म्हणत आहेत आणि तिचं बोलणं ऐकून मला वाईट वाटलं.
हे लेखक महाशय अति बुद्धिमान, अति संवेदनशील नाहीत, किंबहुना त्यांच्याजवळ कुठलीही गोष्ट अति नाही. त्यांच्याजवळ खूप आहे, तो फक्त आत्मविश्वास. ते उत्तम लेखकांमध्ये मोडतात असा त्यांचा विश्वास आहे आणि म्हणून त्यांची वागणूक व काम उत्तमच असतं. एखाद्या आघाडीच्या व्यक्तीचा आदर करणं चांगली गोष्ट आहे आणि त्या व्यक्तीकडून शिका, तिचं निरीक्षण करा, अभ्यास करा, पण तिची पूजा मात्र करू नका. तुम्ही तिच्याहूनही चांगलं कार्य करू शकता असा विश्वास मनात बाळगा. तुम्ही कुंपण ओलांडून जाऊ शकता असा विश्वास बाळगा. दुय्यम क्रमांकाची मनोभूमिका असणाऱ्यांच्या हातून सहसा दुय्यम क्रमांकीचीच कामगिरी होत असते. म्हणून श्रद्धा आणि विश्वास म्हणजे जीवनात आपण जे काही साध्य करतो त्याचं नियंत्रण करणारं यंत्रच जणू. म्हणून सर्वसामान्यपणाच्या गर्तेत लोळणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास करा. आपली किंमत कमी आहे असा तिचा विश्वास असल्यामुळे तिला सर्व काही कमीच मिळालं आणि मिळतं. म्हणून आपण मोठं काहीही करू शकणार नाही असा विश्वास असल्यामुळे ती मोठं काही करतही नाही. आपल्याला काही महत्त्व नाही असा तिचा विश्वास असल्यामुळे अशी व्यक्ती जे काही करते त्यावर बिनमहत्वाचा असा जणू शिक्काच असतो. म्हणून कालांतरानं स्वतःबद्दलचा हा अविश्वास त्या व्यक्तीच्या चालण्यातून, बोलण्यातून आणि कृतीतून दिसू लागतो. अशा व्यक्तीनं आपलं नियंत्रक यंत्र योग्य तसं जुळवलं नाही तर तो आक्रसते आणि स्वतःच्या लेखी अधिकाधिक लहान होत जाते आणि आपण स्वतःमध्ये जे पाहत असतो तेच इतर लोक आपल्यामध्ये पाहत असल्यामुळे ती व्यक्ती इतरांच्या लेखीही लहानच होते. म्हणून आता पुढे जाणाऱ्या व्यक्तीला पहा. आपली किंमत खूप जास्त आहे असा तिचा विश्वास असल्यामुळे तिला सर्व काही जास्तच मिळतं. आपण मोठ्या अवघड कामगिऱ्या पार पाडू शकतो असा विश्वास असल्यामुळे ती मोठं काहीतरी करते आणि अशी व्यक्ती करत असलेल्या कुठलंही काम, तिच्या लोकांशी व्यवहार, तिचं चारित्र्य, विचार, मत यातून उच्च व्यावसायिकता आणि तिच्या मोठेपणाची चिन्ह दिसून येतात. म्हणून मनुष्य हा त्याच्या विचारातून घडत असतो. भव्य गोष्टीवर विश्वास ठेवा. तुमच्या नियंत्रक यंत्राचा काटा पुढे करून ठेवा. आपण यशस्वी होऊ शकतो अशा निखळ प्रामाणिक विश्वासानं तुमची यशाकडची वाटचाल सुरू करा. भव्य गोष्टींचा विश्वास धरा आणि मोठे व्हा. अनेक वर्षापूर्वी डेट्रॉईट शहरातील व्यावसायिकांच्या एका गटासमोर मी नक्कीच भाषण केलं होतं असं ते म्हणत आहेत आणि लेखक ते म्हणत आहेत. लेखक म्हणजेच डेव्हिड जोसेफ श्वार्ट्झ ते म्हणत आहेत. आणि भाषणानंतर एका गृहस्थानं माझ्याकडे येऊन स्वतःचा परिचय दिला व म्हणाला, मला तुमचं भाषण खरोखर खूपच आवडलं. तुमच्याकडे थोडा वेळ आहे का? माझ्या एका व्यक्तिगत अनुभवाबद्दल मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. काही मिनिटातच आम्ही एक कॉफी शॉपमध्ये आरामात बसून काही खाद्यपदार्थ येण्याची वाट बघत होतो. आपल्या मनाला आपल्या विरुद्ध नव्हे तर आपल्यासाठी काय करायला लावणं हे जे तुम्ही आता सांगितलं त्याच्याशी अगदी मिळता जुळता एक अनुभव व्यक्तिशः मला आला आहे. अत्यंत सामान्य जीवनातून मी स्वतःला कशा प्रकारे बाहेर काढलं याची कथा मी कधी कुणाला सांगितली नाही, पण तुम्हाला मात्र सांगायची आहे आणि मलाही ते ऐकायला आवडेल असं ते म्हणाले. म्हणून साधारण 5-6 वर्षापूर्वी मी रडखडत जगत होतो. हत्यार आणि साचे, टूल्स आणि डायज ह्या बनवणाऱ्या अनेक लोकांपैकी एक. सर्वसाधारण लोक कमावतात त्यापेक्षा थोडे अधिक पैसे मी मिळवत होतो, पण अगदी उत्तम दर्जाची कमाई म्हणाल तर माझी कमाई त्यापेक्षा कितीतरी कमी होती. आमचं घर अगदीच लहानसं होतं आणि आम्हाला हव्या असलेल्या प्रत्येक गोष्टी घेण्यासाठी आमच्याजवळ पैसेच नव्हते. माझी पत्नी फारशी तक्रार करत नसे, पण त्या तिच्या आनंदापेक्षा नशिबात जे असेल ते स्वीकारण्याचा भाग जास्त होता आणि तिच्या चेहऱ्यावर ते स्पष्टपणे दिसत असे. आतून मी अधिकाधिक निराश होत असे. माझ्या पत्नीच्या आणि 2 मुलांच्या इच्छा आकांक्षा आपण पूर्ण करू शकत नाही याचं मला खूप दुःख होत असे. पण आज आमचं जीवन खरोखर खूप वेगळं आहे. तो पुढे सांगू लागला, आज एका 2 एकर जागेत आमचं सुंदर घर आहे आणि इथून उत्तर दिशेला 200 एकर मैदानावर एक फार्म हाऊस नक्कीच आहे आणि आम्ही आमच्या मुलांना चांगल्या कॉलेजात पाठवू शकू की नाही ही चिंता आता नाही. आणि प्रत्येक वेळी नवे कपडे खरेदी केल्यावर माझ्या पत्नीला अपराधी वाटण्याची गरज उरलेली नाही. पुढच्या उन्हाळ्यात आमचं कुटुंब महिनाभराची सुट्टी घालवण्यासाठी विमानाने युरोपला जाणार आहे. आता आम्ही खऱ्या अर्थानं जीवन जगतो आहोत. हे सर्व कसं घडलं मी विचारलं. असं त्या लेखकांनी विचारलं. मग तुम्ही आज वापरलेलं एक वाक्य वापरून सांगायचं तर ते सर्व घडलं ते मी श्रद्धेच्या शक्तीला कामाला जुंपून. म्हणून 5 वर्षापूर्वी जिथे डेट्रॉईट्समधील हत्यारं आणि साचे बनवणाऱ्या एका कंपनीत एक जागा असल्याचं मला कळलं. आम्ही तेव्हा इंग्लंडमध्ये राहत असू. थोडे अधिक पैसे मिळतील या अपेक्षेनं मी त्या जागेसाठी अर्ज करायचं ठरवलं. एका रविवारी संध्याकाळी लवकरच ती येथे येऊन पोहोचलो आणि मुलाखत सोमवारी होती. रात्री जेवणानंतर मी हॉटेलमधील माझ्या खोलीत असंच बसलो होतो का कुणास ठाऊक, पण मलाच लाज वाटायला लागली. मी फक्त एक सामान्य मध्यमवर्गीय अपयशी माणूस आहे. फार तर थोडी अधिक चांगली अशी ही नोकरी मिळवण्याचा प्रयत्न मी का करतोय? मी स्वतःलाच प्रश्न केला. मला तसं करण्याची काय बुद्धी झाली हे मला आजपर्यंत कळलेलं नाही. पण मी कागदाचा एक तुकडा घेतला आणि उत्पन्न व कामातील जबाबदारीच्या दृष्टीनं माझ्यापेक्षा खूपच पुढे असलेल्या माझ्या माहितीतील
5 लोकांची नावं त्यावर लिहिली. त्यातले 2 माझे पूर्वीचे शेजारी होते आणि नंतर ते अधिक चांगल्या खात्यांमध्ये बदलून गेले होते. आणखी 2 मी ज्यांच्यासाठी काम करत असे ते होते आणि 3रा माझा एक मेहुणा होता. मग हेही मी का केलं ते मला ठाऊक नाही. एक चांगली नोकरी सोडली तर माझ्या या 5 मित्रांमध्ये असं काय आहे जे माझ्यात नाही, असा प्रश्न मी स्वतःला विचारला. मी बुद्धीच्या बाबतीत त्यांच्याशी स्वतःची तुलना केली, पण ते माझ्यापेक्षा अधिक बुद्धिमान आहेत असं मला खरोखर वाटलं नाही. शिक्षण, निष्ठा आणि व्यक्तिगत सवयी या बाबींमध्ये ते माझ्यापेक्षा सरस आहेत असं मी प्रामाणिकपणे म्हणू शकत नव्हतो. शेवटी यशासाठी पुढाकार घेणं हा गुण आवश्यक आहे असं आपण खूप ऐकतो. त्याचा मी विचार केला आणि या बाबतीत माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीकडे पाहिलं तर मी माझ्या यशस्वी मित्रांपेक्षा खूपच कमी पडत होतो. हे स्वीकारणं मला फार जड गेलं, पण मला ते मान्य करावंच लागलं. तोपर्यंत पहाटेचे 3 वाजले होते, पण माझं डोकं अगदी आश्चर्यकारकरित्या शांत होतं. माझ्यातील एक दोष मला प्रथमच दिसला होता. मला कळलं की मी काहीतरी हात राखून ठेवत होतो. मी स्वतःमध्ये अधिक खोलवर शोधत गेलो आणि मला माझ्या पुढाकार न घेण्याचं कारण सापडलं. कारण म्हणजे आपली किंमत फारशी नाही अशी भावना. विश्वास खोलवर कुठेतरी माझ्या मनात होता. आत्तापर्यंत स्वतःवरील श्रद्धेच्या अभावाचं आणि माझ्यावर कसं अधिराज्य होतं, आपल्या मनाला मी स्वतःच्याच विरुद्ध कसं वापरलं याचा आढावा घेण्यात उरलेली सगळी सत्र आणि रात्र मी व्यतीत केली. मी प्रगती का करू शकतो याऐवजी का करू शकत नाही हेच मी स्वतःला बजावत राहिलो. हे मला कळलं मी स्वतःबद्दल फारसं चांगलं बोलत नसे. स्वतःचं अवमूल्यन करण्याची स्वभावातील ही झाक मी करत असलेल्या प्रत्येक गोष्टी दिसून येत असे. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला की माझ्यावर माझा जो विश्वास नसेल तर इतर कोणी तो माझ्यावर ठेवणारच नाही. म्हणून त्या क्षणी मी ठरवलं की आता दुय्यम दर्जाचे विचार करणं बस झालं. इथून पुढे मी स्वतःची किंमत कमी करू घेणार नाही आणि माझा आत्मविश्वास दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत टिकून होता. नव्याने सापडलेला आत्मविश्वास मी माझ्या मुलाखतीत वापरला आणि मुलाखतीत वापरल्या जाण्यापूर्वी सध्याच्या पगारापेक्षा 750 किंवा फार तर $1000 जास्त मागण्याची आपली हिंमत व्हावी असं मला वाटत होतं. पण माझी हिंमत खरं तर चांगली आहे आणि मला आत्ता कळलं होतं. त्यापेक्षा मी माझी मागणी $3500 पर्यंत वाढवली आणि माझी ही मागणी मान्य देखील झाली. मी स्वतःबद्दल खूप काही चांगलं बोललो, कारण आदल्या रात्रीच्या आत्मपरीक्षणामुळे माझ्या नक्कीच बाजारभाव वाढणारे स्वतःतील बरेच गुण मला जाणवले होते आणि नक्कीच मी पुढे गेलो होतो. आणि म्हणून आपण असंच पुढे जाऊ शकतो आणि यश हे मिळू शकतो. फक्त आपला विश्वास आणि श्रद्धा आपल्यावर असायला हवी आणि तो श्रद्धा आणि विश्वास असला की सगळं काही नक्कीच विचार करण्यासारखं होतं. म्हणून तुमचं मन आणि विचारांचा कारखाना आहे. दिवसाकाठी अगिनत विचार निर्माण करणारा तो एक धडधडता कारखाना आहे. आणि मग तुमच्या या विचारांच्या कारखान्यातील उत्पादन हे 2 फोरमांच्या नियंत्रणाखाली असते. आपण त्या श्री यश आणि श्री अपयश या संबोधूया. आणि यश हे होकारात्मक विचार करणाऱ्या विभागाचे प्रमुख असतात. तुम्ही एखादं काम का करू शकता, एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही पात्र का आहात, एखादी गोष्ट तुम्ही का पार पाडाल, या सर्व गोष्टींची कारणं निर्माण करणं ही त्यांची खासियत आहे. दुसरे फोरमॅन श्री अपयश हे नकारात्मक अवमूल्यनात्मक विचार करतात आणि एखादी गोष्ट तुम्ही का करू शकणार नाही, एखादी गोष्ट करण्यात तुम्ही का कमी पडाल, तुम्ही हे आश्रम नक्कीच हे अक्षम का आहात याची नक्कीच कारणं निर्माण करणं आणि हे त्यांचं काम. म्हणून तुम्हाला अपयश काय येईल याच्या कारणांची मालिका ही त्याची खासियत. श्री यश आणि श्री अपयश हे दोघंही अत्यंत आज्ञाधारक कर्मचारी आहेत आणि ते झटकन सेवेला हजर राहतात. मनात आणण्याचाच अवकाश लगेचच त्यांना संदेश मिळतो. संदेश होकारात्मक असेल तर श्री यश आणि पुढे होतात आणि कामाला लागतात. तसंच नकारात्मक संदेश मिळतात श्री अपयश कामाला लागलात. आणि हे 2 फोरमन तुमच्यासाठी कसं काम करत असतात हे पाहण्यासाठी एक उदाहरण बघूया. स्वतःशी म्हणा की मी आजचा दिवस चांगला नाही. यातून श्री अपयशांना काम करणाऱ्यांचा संदेश मिळतो आणि त्यांचं कार्य सुरू होतं. तुमचं मत बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी ते काही सत्य निर्माण करतात. आणि आज खूपच थंडी आहे किंवा खूपच उडाका आहे आणि आज व्यवसाय थंडावेल, विक्री कमी होईल, इतर लोक चिडचिड करतील, कदाचित तुमची तब्येत थोडी बिघडणार आहे आणि तुमच्या पत्नीचा नूर आज बिघडलेला असणार आहे असं ते तुम्हाला सुचवतात. आणि श्री अपयश खूपच कार्यक्षम असतात. काही मिनिटातच तुम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागता. आज दिवस खरोखरच वाईट आहे असं वाटायला लागतं आणि तुम्हाला काही करण्याच्या आत दिवस अत्यंत वाईट होत जातो. पण स्वतःशी म्हणा की आजचा दिवस छान आहे आणि श्री यशांना काम सुरू करण्याचा संदेश मिळतो. ते तुम्हाला सांगतात आजचा दिवस एकदम छान आहे, हवा छान पडली आहे, आज तुम्ही मस्तपैकी काम करू शकता आणि मग दिवस चांगलाच जातो. अशाच प्रकारे एखाद्या गिरायकाला एखादी गोष्ट तुम्ही का विकू शकणार नाही हे श्री अपयश तुम्हाला सिद्ध करून दाखवतील, तर श्री यश ही गोष्ट तुम्ही का करू शकाल ते पटवून देखील देतील. आणि श्री अपयश तुम्हाला अपयश येणार आहे हे सिद्ध करून दाखवतील, तर यश तुमचंच आहे हे श्री यश तुम्हाला पटवून देतील. म्हणून एखादी
व्यक्ती तुम्हाला आवडत नाही हे सिद्ध करण्याचा जोरदार प्रयत्न अपयश करेल, तर ती व्यक्ती तुम्हाला आवडण्याची अनेक कारणं यश तुम्हाला सांगेल. म्हणून तुमच्यापैकी या दोघांपैकी ज्याला अधिक काम द्याल त्याची स्थिती अधिक मजबूत होईल. आणि मग तुम्ही अपयशांना जास्त काम दिलं तर ते आपल्या मदतीला अधिक लोक घेतील. आणि म्हणून हे लक्षात घ्या आणि तुमच्या मनातील जास्तीत जास्त जागा व्यापतील. कालांतराने विचार निर्माण करणारा अख्खा विभागच ते बळकावतील आणि मग तुमच्या मनात निर्माण होणारा जवळजवळ प्रत्येक विचार नकारात्मकच असेल. आणि श्री अपयश यांना कामावरून काढून टाकणंच शहाणपणाचं ठरेल आणि त्यांची तुम्हाला गरज नाही. तुम्ही हे करू शकणार नाही, हे तुम्हाला जमणार नाही, तुम्हाला अपयश येईल इत्यादी इत्यादी ऐकण्याची गरजच काय. तुम्हाला जे मिळवायचं आहे ते मिळवण्यात श्री अपयश काहीही मदत करू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांना हाकलूनच द्या आणि श्री यश यांना मात्र पूर्ण वेळ काम द्या. तुमच्या मनात कुठलाही विचार आला की श्री यश यांना आपलं काम सुरू करण्यास सांगा आणि यश कसं मिळेल हे ते तुम्हाला दाखवून देतील. आत्तापासून ते उद्या याच वेळेपर्यंत लाखो नव्या उपभोक्तांनी जगात प्रवेश केलेला असेल आणि लोकसंख्या विक्रमी वेगाने वाढते आहे. आणि अमेरिकेपुरतं बोलायचं झाल्यास न्यूयॉर्क, शिकागो, लॉस एंजेलिस, डेट्रॉईट आणि या 5 महानगरांच्या आजच्या एकूण लोकसंख्या एवढी लोकसंख्या येत्या 10 वर्षामध्ये वाढण्याची अपेक्षा आहे. विचार करा, नवे उद्योग, नवीन शास्त्रीय संशोधन, वाढत्या बाजारपेठा हे सगळं म्हणजे मोठ्या संधीज आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे. अशा काळात आपण जगतो आहोत, ही केवढी छान गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टींचा अर्थ इतरांवर प्रभाव पाडू शकण्याचा आहे. त्या कामाची दिशा ठरवण्यासाठी नेतृत्व पदावर त्यांना सेवा पुरवण्याची उच्च क्षमता असणाऱ्या अनेक लोकांची प्रत्येक क्षेत्रात गरज भासणार आहे. आणि या नेतृत्व पदाच्या जागा भरणारी सगळी लोक आता प्रौढ वयात आलेले किंवा पाऊल ठेवणारे असणार आहेत आणि त्यापैकी एक तुम्ही आहात. सर्व बाबतीतील तेजीची खात्री म्हणजे अर्थातच व्यक्तिगत यशाचीही खात्री नव्हे. सर्वसाधारणपणे नक्कीच नेहमीच भरभराटीचा काळ अनुभवत असलेली आहे. आणि एक धावती नजर टाकल्यास आपल्या लक्षात येईल की कोट्यावधी लोक, खरे म्हणजे बहुसंख्य लोक धडपड करत तर असतातच पण यशस्वी होतातच असं नाही. गेल्या 20 वर्षात विक्रमी संधी असूनही बहुसंख्य लोक अजून सामान्य यात सदारातच मोडतात आणि यापुढेही जास्त लोक चिंता, भीती यामध्येच गुरफटलेले राहतील. म्हणून बिनमहत्वाचे, दखलीनं घेतले गेलेले आणि हवे ते करू न शकणारे लोक म्हणून ते आयुष्यभर खुरडत राहतील आणि परिणामतः त्यांचा काम त्यांना छोटा मोबदला आणि छोटे आनंद तेवढे देईल. जे शहाणे लोक यशस्वीतेच्या विचारातून स्वतःला यशाकडे नेण्यास शिकतील तेच मिळालेल्या संधीचं सोनं करतील. आणि मी म्हणेन तुम्ही अशा लोकांपैकी एक आहात. अन्यथा तुम्ही हे नक्कीच विचार ऐकण्याचे कष्ट न घेता नशिबावर हलवा ठेवून बसला असतात. म्हणून चला, यशाचं दार पूर्वी कधी नव्हतं एवढं सताड उघड आहे आणि जीवनात हवं ते मिळवणाऱ्याच्या निवड गोष्टी लोकांच्या गटात तुम्ही जाणार आहात अशी नोंद करून ठेवा. आणि यशाकडे जाण्याची ही पहा पहिली पायरी एक मूलभूत स्वरूपाची पायरी आहे आणि ही टाळता येणं अशक्यच आहे. म्हणून ती पहिली पायरी तुमच्या मनात असणं नक्कीच गरजेचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही यशस्वी होऊ शकता अशी श्रद्धा तुम्ही बाळगा. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल आणि भरपूर काही प्रगती तुम्ही कराल. हा विश्वासच तुम्हाला जीवनामध्ये पुढे घेऊन जात असतो. हा विश्वास तुमच्यामध्ये असला की तुम्हाला बाकी काही करण्याची गरजच उरत नाही आणि तुम्ही काही केलं नाही तरी चालतं, एवढं लक्षात घ्या. म्हणून आत्मपरीक्षण करण्याची सवय लावून घ्या. कारण केलेले कोणतेही काम असेल त्यात यश येवो किंवा अपयश, जर आत्मपरीक्षण करण्याची सवय असेल तर आपली ताकद काय आहे आणि आपल्यामध्ये सुधारणा काय करायची आहे हे तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल आणि तुम्ही तशी सुधारणा करून सुद्धा टाकाल. म्हणून परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करून जगायला तुम्ही शिकलं पाहिजे, तरी त्या जगात आपले अस्तित्व टिकून राहील. आणि कारण काळानुसार बदल स्वीकारला नाही तर मग आपले अस्तित्व टिकवणे अवघड होऊन जाते. आणि सत्य स्वीकारणे मान्य करा, कारण सत्य आपणास अपेक्षा आणि मोह यापासून दूर करून जीवनातील वास्तविकतेची ओळख नक्कीच करून देत असते आणि ते सत्य आपल्याला सत्याकडे घेऊन जात असते. म्हणून एखादी गोष्ट करायची तयारी ठेवणे आणि योग्य नियोजनाने ती पूर्ण करणे यास महत्त्व द्या. कारण एखादी तयारी आणि नियोजन हे एखादे काम पूर्ण करण्यास पूर्णपणे तुम्हाला मदत करणार आहे आणि म्हणून त्याला तुम्ही महत्त्व दिलं नाही तर तुमच्या जीवनामध्ये ते पूर्णपणे निघून जाईल. आणि जीवनात आत्मविश्वास काय करू शकतो हे समजून घ्यायचे असेल तर मी कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करू शकतो हे मनाला सांगा. तुम्हाला अपयश येणार नाही, ही आत्मविश्वासाची ताकद आहे आणि हे तुम्ही जाणून घेतलीच पाहिजे. आयुष्यात जे हवे आहे ते मिळाले नाही तर सर्व नशिबावर सोडू नका, कारण जिथे प्रयत्न करण्याची जिद्द असते तिथे नशीबही साथ देत असते आणि प्रत्येकाला ते देणारच आहे. म्हणून संकटाला पाठ दाखवणे हा यशस्वी माणसाचा गुण नाही. त्यामुळे संकटावर मात करण्यासाठी लढा देण्याचा मार्ग तुम्ही नक्कीच निवडला पाहिजे, तरच तुम्ही या आयुष्यात नक्कीच टिकून राहाल. आणि विचारांमध्ये खूप ताकद आहे बरं आणि असते. त्यामुळे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करा, कारण विचार आचरणात आणल्याशिवाय कोणतीही गोष्ट प्रत्यक्षात करून दाखवणे
शक्य कधीच होणारच नाही. आणि एखाद्या कामाचे निरीक्षण करणे हे आवश्यक असते, कारण निरीक्षणातून आपणास अचूक पद्धतीने काम करण्याचा अनुभव नक्कीच मिळू शकतो आणि तो प्रत्येकाला मिळतही असतो. म्हणून किंमत माणसाला तेव्हाच मिळते जेव्हा तो एखादी गोष्ट करून दाखवून स्वतःला सिद्ध करतो. जसे सोने जरी मौल्यवान असले तरी त्यालाही स्वतःच्या किमतीची परीक्षाही द्यावीच लागत असते, तशी आपल्याला आपली परीक्षा द्यावीच लागत असते आणि प्रत्येकालाच ती द्यावी लागत असते. म्हणून बुद्धिमान बनणे म्हणजे फक्त ज्ञान मिळवणे असा अर्थ होत नाही, तर मिळवलेल्या ज्ञानाच्या मदतीने चुकीच्या गोष्टींना विरोध करून योग्य गोष्टींचे समर्थन करता आले पाहिजे. आणि ते करता आले तर आपण नक्कीच काहीही गोष्ट शक्य करू शकू. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. आणि तुमच्या आवडत्या मित्राला व्हिडिओ पुढे नक्कीच पाठवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.